आधीचा काळ कसा होता, कोणी पाहुणे येणार असेल किंवा कोणी येणार आहे आपल्या घरी, तर आपला बेत काय असायचा? डाळ भात बटाट्याची भाजी. खूप घरांमध्ये हे फिक्स होतं. आता तरी आपण डाळीबरोबर वेगवेगळ्या भाज्या बनवायला लागलो आहेत. पण माझ्या आई अजूनसुद्धा डाळ भाताबरोबर बटाट्याचीच भाजी करते. डाळ भाताबरोबर ती दुसरी कुठलीच भाजी करत नाही. त्यापैकी ही एक भाजी आणि ही तिची रेसिपी. मस्त बटाटे असे शिजवून घेतले होते, सालं काढून फोडी केल्या गेल्या होत्या. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार होतं? कांदा होता, टमाटर होता, कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची याचं वाटण मस्त असं. आता तुम्हाला किती तिखट लागतं किंवा आवडतं याच्यावर येते. आता पहा, आईने इथे मस्त वाटी भरून तयार केलेलं होतं. आता काय करायचं, आपण कढाई घ्यायची आहे. कढाईमध्ये आईने टाकलं आहे तेल. तेलामध्ये टाकलं आहे जिरं, राई. आणि तिच्या नेहमीची एक सवय म्हणजे कुठल्याही भाजीत हिंग तिला हवाच असतो. म्हणजे भाजी करायची आहे आणि हिंग नाही असं कधीच होत नाही. आणि कांदा उभा कापून घेतलेला होता. आणि ती नेहमी म्हणजे आधीपासून ह्याच पद्धतीची भाजी करते. ज्यावेळेस आपल्याजवळ मोबाईल नव्हते, टी व्ही नव्हता किंवा काय ना, तर त्यावेळेससुद्धा मस्त कांदा असा तिने तेलामध्ये ब्राऊन करून घेतला आहे, खूप ब्राऊन पण नाही. आणि मग टाकलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कापलेला टमाटर. व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. शिजवून झाल्यानंतर आहे ना, आई याच्यामध्ये काय टाकणार आहे? जो ठेचा बनवून घेतला होता ना तिने, तोच. आणि तो पूर्ण कच्चा होता, म्हणजे आलं, लसूण, मिरची याच्यापैकी काहीही भाजलेलं नव्हतं, कच्चा मसाला होता. आणि टाकली आता हळद. हळद नंतर टाकणार आहे धनिया पावडर. असे हे तिचे बेसिक मसाले आहेत. आता धनिया पावडर ही त्या काळी होती का नव्हती हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण धनिया पावडर ना, हा एक असा पदार्थ आहे जो ती जेवणामध्ये वापरत असते. आणि इथे वापरते. आपण जे सोलून ठेवलेले होते बटाटे, मस्त कापून घेतले होते, ते बटाटे याच्यामध्ये टाकून दिले आहेत. आता थोडंसं मीठ आईने कांदे परतवण्यासाठी टाकलेलं होतं. आणि आता थोडंसं जे मीठ बाकी आहे, म्हणजे पूर्ण भाजीसाठी जे मीठ टाकायचं आहे ना, ते आई आता भाजी व्यवस्थित थोडीशी शिजली म्हणण्यापेक्षा आहे ना, थोडीशी वाफ बसली की आई मीठ टाकणार आहे. आता आईने इथे टाकून दिली आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर आई इथे टाकणार आहे मीठ. म्हणजे आधी जे टाकलं होतं ते फक्त कांदा परतवण्यासाठी आणि आता जे टाकलं आहे ते पूर्ण भाजीसाठी. पण तो पण एक अंदाज असतो की बाबा आधी मी एवढं टाकलं आहे तर आता मला एवढंच मीठ टाकावं लागणार आहे, नाही तर मग भाजी खारट होते, नाही का? तो अंदाज तुम्ही पण घ्या. आणि मग मस्त अशा आईने ही भाजी होऊ दिली. थोडीशी वाफ द्यायची, 3-4 मिनटं वाफ द्यायची स्लो गॅसवर. म्हणजे 3-4 मिनटं आहे ना, अशी झाकून ठेवायची भाजी आणि वाफ घ्यायची आहे बस. कारण बटाटे आपले शिजलेले असतात, त्याच्यामुळे ह्या भाजीला खूप शिजवायची काही गरजच नाही आहे. आणि अशी मस्तपैकी ही भाजी तयार झाली होती. एकदम जुनी पद्धत.